दगडे आहे का साहेब हे हायवेली का आम्हाला बांध आहे का फिक्स हे कळला कुठे शेंटर धरणार आम्ही तुमच्याकडे आहे की तुम्हाला काढायचं तुम्ही रस्ता हा सर्व नंबर आमचा रस्ता आहे ती बांध नाही का तुम्हाला आम्ही इकडे मग तिकडच्या मागे निघत नाही काय हा आमच्याकडे निघतोय काय या बांधा निघत नाही काय बंद झालं तू बंद झालं या बांधा निघत नाही का तुम्हाला रस्ता सरकार गणेश थांबा जरा ऐका मागणी केलेली कामते आमच्यातनं कसा गरीब माझा रमेश कांबळे आणि केरा गलांडे रमेश कांबळे इथं 15चा आदेश आहे आता मग झाले असतील तर जमीन महसूल अधिनियम 1966 कलम यातील अर्जदार व सामनेदार दोन मध्ये येण्या जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत आवश्यकता असून त्या कामी अर्जदार हे सामनेवाला विरुद्ध रस्ता मिळणे कमी आणि तुमच्या गटात काय करायचं कामते राहणार वटसंगे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील जमीन गट नंबर 88-2च्या शेत जमिनीत येण्या जाण्यासाठी 1500 फूट लांब व 6 फूट रुंदीचा शेत रस्ता सामनेवाल्याच्या गट नंबर 88-3 88-4 पूर्व बाजूने आणि गट नंबर 89 चे पश्चिम बाजूने तो गट नंबर 89 त्या पश्चिम बाजूने आला का बांधून तुमचा गट नंबर आला का त्यात आला ना मग आता या जमिनीत असलेल्या तटबांधावरून दक्षिण उत्तर सालीचा शेत रस्ता मंजूर करण्यात येईल. राम राम ही तुमच्या मध्ये आहे ना ही तुमच्या मध्ये आहे ना ह्या मध्ये बरोबर ह्या मध्यानं परत मी भाषण काढू आता ही रस्ता थोडा इकडे होऊ द्या हा परत ही तो नीट वाजून काही फायनल रे जी आहे ते इकडे 5 इकडे 5 करा तुम्ही परत तुम्ही एका मध्ये अडू नका ते सांगतो मी काय तुमच्या दोघांच्या समजेने दोन्ही टाकून सुद्धा करा आपण नाकूड होत आपण साहेब आडवाला कोणी तुम्हाला कोण आणणार आहे अजून पत्र बांधणे तुमच्या दोघाला जास्त कोणी एखादा कुणाला न्यायचं नसतं जर तुम्हाला दोघाला कोणा एखादा लागून हे हिशोबाने तुमच्या दोघांची समस्या करा ही फायनल तुमचा होईल आता हे नोटीस आहे तुमचं आज बोला आदेश जे आहे त्याप्रमाणे आदेश असला तर साहेबांना बंधन करायला नोटीस काढणं खुला करायच्या अगोदर पाण्याला काय संबंध इथं तुम्ही स्थळ पाणीच केलं नाही ना कुठं आलं तुम्ही रस्ता खुला करायचं पाणी करायला मग तुम्ही मग त्या सांगतो ना त्यात आमचं नाव नाही ना आमच्या रानातून पाऊल ठेवायचं नाही विषय संपला ज्याचं तुम्ही नाव आहे त्यांचं करायचं काय आम्हाला त्याची घेऊन देणं नाही आमची नाव नाही त्यामध्ये नोटीस मध्ये पाऊल ठेवायचं नाही आमचा हक्क भंग करता का आमचा कायदेशीर अधिकार आहे काय अधिकार आहे म्हणजे काय गरज आहे तुम्ही हे नोटीस द्या आम्ही स्थगित आदेश त्यावेळेस दाखवू तुम्हाला तुमचं नोटीस आहे का आमच्या यासाठी
आम्हाला मॅडम नोटीस नाही. तुम्ही नोटीस नाही हा? जे तिथं आहे, बोलू नका, मग राहणार ठेवून द्या तुम्हाला. नोटीसमध्ये जे आहेत ना तेवढेच तिथे थांबायचे. अहो, पण त्यांचं राहणार ना. आमचं शेत आहे हे. शेत आमचं आहे हे. हा. त्या गटात बघायचं सेंटर नाही फिल्टर नाही. जमिनीच्या मालक आहेत त्यांना नोटीस नाही तर तुम्ही दे मला पेट्रोल डिझेलची. पैसे देऊन जमीन घेतली आम्हाला नोटीस नाही. चला तुमचं काय अधिकार आहे म्हणता तुम्ही मॅडम ना. तुमचं काय अधिकार आहे मॅम मी का घेतले शेत आहे मला नोटीस नाही. ते तिथं तहसीलदारला बोलायचं. घाला तुम्ही घाला. पहिला कंप्लेंट बोलायचं, त्यांना बोलायचं. उत्तम बाबू कामचे माहित आहे तशी मुलगा दोन आले. कोणी येऊन बघितलं इथं? एवढे पूर्ण थांबायचं. दुसरं तुमचं नाव आहे का हे? तुमचं नाव माझं वडील वारलेलं आहे. मुलगा आहे. आमच्या पोरांची मित्राची नावं नाही की नाही का? पोच केलं की हो. त्यांच्या सह्या आहेत ते. पण नोटीस मध्ये ना खाली घालायचा. आता आतळा आहे. आता साहेब आतळा इथं आमच्या रानात. हा. तहसीलदार इथं आला नाही इथं बघायला. हा, ती बघायला आल्यावर आम्ही बघू काय. तहसीलदारला इथे आम्हाला बोललेलंच नाही तर. तहसीलदार आल्यावर बघू. हा, बरं, हाय, मग काही केलं नाही. कोरोना व्हायरस आहे.